पडत तो दिलेर खान पाहतो आणि मुरारबाजींना म्हणतो, हे मुरार, आमच्याकडे बादशाह तुला माणिक हिरे देतील, माणिक मोती देतील, सोनं देतील, नाणं देतील. आणि त्यावर तुमचे मुरारबाजी म्हणतात, अरे जा तिकडं. आज आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना वक्त बेमान झाला असेल, आज आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना वक्त बेमान झाला असेल, तर लक्षात ठेवतो, आम्ही मराठे कधी रक्ताला बेमान होत नसतो, आम्ही मराठे कधी रक्ताला बेमान होत नसतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताला बेमान न होणारी माणसं या मातीमध्ये निर्माण केली. मित्रांनो, तुम्हाला गडकिल्ल्यांची नाव माहिती आहे? तुम्हाला मावळा कोणते कोणते माहिती आहे? मावळ्यांची नाव सांगा. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, आतापर्यंत इतिहासानं आम्हाला हेच मावळे सांगितले, पण मी तुम्हाला आज अप्रेषित मावळ्याची गोष्ट सांगणार आहे. मित्रांनो, चांदवड जवळ कनेरगड नावाचा गड झाला आणि त्या गडाची सुभेदारी शिवाजी महाराजांनी रामजी पांगेळ नावाच्या मावळ्याला दिली. माहिती होतं महाराजांना माहिती होतं हा रामजी मरेल पण गड जाऊ देणार नाही. आणि झालं तसं, रामजी लढण्यासाठी सत्य झाले. रामजीने अंगातले कपडे परत फाडून टाकले आणि मावळ्यांना सांगितलं, जो इथून पळेल त्याला थोडी रंगला दिली जाईल आणि जो लढेल ना त्याला माझ्या राजाची कौतुकाची थाप दिला जाईल. आणि रामजींचं लढता निधन झालं. रामजी धारातीर्थ पडले आणि तसं महाराज रामजींच्या वडिलांच्या घरी गेले, झोपडीमध्ये गेले. ते महाराजांना पाहून रामजींचे वडील आनंदी झाले, राजा माझ्या घरी आलाय. आणि महाराजांनी काय केलं, रामजींच्या वडिलांचं सात्वन केलं आणि रामजींच्या वडिलांच्या हातामध्ये ती पैशाची पिशवी, ती थैली आणली होती, ती रामजींच्या वडिलांच्या हातामध्ये द्यायला लागले. आणि ते 80 वर्षाचं म्हातारा तडका लुटलं आणि म्हणालं, राजे शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में, राजे शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में, और बिकने वाले कभी टिकते नहीं छत्रपति शिवाजी महाराज के दरबार में, छत्रपति शिवाजी महाराज के दरबार में. रक्ताला बेमान होणारी, न विकली जाणारी माणसं या स्वराज्यामध्ये घडली. त्यामुळे स्वराज्य वाढलं, घडलं आणि वेळ प्रसंगी लढलं सुद्धा. संस्कार काय असतो हो? शिवाजी महाराज, मी तर म्हणेल शिवाजी महाराज जिजाऊंच्या पोटातूनच शिकून आले होते. कारण शिवाजी महाराज 5 वर्षाचे होते आणि जिजाऊंना शिवाजी महाराज विचारते, आई बहीचं राज्य म्हणजे काय ग? कष्टकऱ्यांचं राज्य काय म्हणजे काय ग? मासाहेब जिजाऊ सांगता झाल्या. मासाहेब जिजाऊंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि मासाहेब जिजाऊ म्हणाल्या, बाळा शिवा, एकेकाळी त्या मातीतला शेतकरी सुखी होता, आनंदी होता, त्या मातीमध्ये बळीच राज्य होतं. पण या यवनाने त्या मातीमध्ये धुमाकूळ घातलं आणि आपली रयत लुटायला सुरुवात केली. शिवा, देवगिरीचं वैभवशाली साम्राज्य होतं, विजयनगरचं वैभवशाली साम्राज्य होतं शिवा, पण सगळं मुळीच मिळालं. शिवा, ज्या वेळेस या धर्मावरती आणि या भद्र झेंड्यावरती संकट येणार आहे ना, त्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण जन्म घेणार आहेत शिवा. आणि हे ऐकून 5 वर्षाचे शिवराजे प्रथम दिवशी उभे राहतात आणि मासाहेब जिजाऊंना सांगतात, मासाहेब, त्या प्रभू रामचंद्रांना आणि भगवान श्रीकृष्णांना पुन्हा कशाला बोलवतो? जनतेचा राजा, इकडे अनेक कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, शेतकऱ्यांचं राज्य. तेव्हा स्वराज्य निर्माण झालं. मासाहेब जिजाऊंच्या संस्कारातून, शहाजी महाराजांच्या संस्कारातून, त्यांच्या त्यागातून हे स्वराज्य वाढलं आणि हे स्वराज्य आज तुमच्या आमच्यासाठी महाराजांनी त्या काळापासून निर्माण करून ठेवला. आज 350 पावणे 400 वर्ष झाले हो. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही विसरू शकत नाही. पण तुम्हाला एक प्रसंग सांगतो. आज आपल्या राजाचं कौतुक करायला आम्ही कमी पडतोय. ही